नमस्कार मंडळी. हाय कर बाई आत्याला. तर लाईट नाही म्हणून सोनूच्या मम्मीनं अशी टार्च धरली. जेवण करायला चाल ना बाई, आता आम्हाला जेवायचंय. समू एकटीच खेळती बर का आता. तर माय आली, माय सांभाळन तिला. हा मी सांभाळते आता. त्या जेवायला ती आता खेळू राहिली. हा आजी आली, तू आजी जवळ थांब. हा अहो ती एकटी किती वेळची खेळू राहील सोनची बाप्पा तशीच. हुशार झाली ती आता. तिला वाटतं आता मम्मीला पप्पाला जेवू द्या. केस येऊ लागले छान तिला. हा आमच्या बाळाला जावळच नव्हते ना. नाही कर्ज नाही जावर. कर्ज मग कर्ज असल्यावर जावळ राहते. आता कर्ज तुपल्यावर नाही ना, आमच्यावर आहे. आता काय माहित बापा, आता तसं काही नसतं. समूह आम्ही जेवण करतो. हा तू काय कर, खेळ आता. खेळती ना, खेळती ना. नाही म्हणती ती नाही. तिथं घ्या म्हणून राहिली. उचलून घ्या म्हणते ती. हा हे त्याच्यासाठीच चालू आहे नखरी. चाललो आम्ही जेवायला, तू खेळ इथं. आई हा तुला फॅन चालू करून देतो मी. हो राहिली हो तुमच्याकडं. काय बाई, जाऊ दे, घे ती टॉर्च बाजूला. चला बरं जेवायला. मा हा मी सांभाळते आता. तर तुम्ही जेवण करा. हा सोनू बेटा जेव. उठ रे. चालते. तर आज बाजार होता आमचा, भोकरदानचा आठवडी बाजार. असा भाजीपाला आणले पहा सोनूच बाप्पा ना. हा काकडी चिरते मी एका. सगळं 10 रुपये पावशर, 20 रुपये पावशर. तरी महागच आहे. नाही नाही ठीक आहे. मागच्या हप्त्याला सगळं 20 रुपये पावशर होतं माहिती का. काकडी कशी भेटली? काकडी 30ची 1 किलो. 30 रुपये किलो आहे ती काकडी. की कमी नाही वाया. पहिल्यापासून 30च आहे ना. हा आपण उन्हाळ्यापासून बी आणतो 30च आहे. हा तर तिला धुवून घे जरसक. हा आणि कापून घेते. काय आहे, जेवणासोबत माणसांना सलाड खायला पाहिजे. काकडी, गाजर, बीट. तर सध्या गाजर नाही, मुळा नाही, बीट मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी आणलं नाही. हाय ते फक्त एकच आयटम भेटू राहिला सलाडचा, काकडी. काकडी. दुसरं काय, टमाटे. टमाटे घेऊ की एक मग. नको पण आज आंबट चुक्याची भाजी करेल. हा मग आंबट आंबट दोन्ही बी. हा तर आपली जागेची अडचण आहे. मायन सोन्या ही कुंभसन. हा इथं बसती. हा तुम्ही ही कुंभासा. सोनूची मम्मी ही कुंभसती. तुला काय पाहिजे, भाकर का? मा एक भाकर दे. तिच्यासाठी नरम करत असतील तू. हा तर ही नरम भाकर सोनूच्या मम्मीसाठी. आपल्याला ग्लास घ्या बाप्पा. हा घेतो मी ग्लास. आणि एका ताईनं कमेंट केली की बाळाचं पोट दुखू नये म्हणून पापुडा काढून टाकायचा जर कडक असला तर. कडक नाही. हा हिच्यासाठी अशी नरम भाकर राहते. तर हे गिल्लास घेतो. करू का ताट? हा कर. तर आज मायना मस्त आंबट चुक्याची भाजी करेले मुगाच्या डाळीत आणि बेसन पिठात. याची रेसिपी चॅनलवर टाकणार आहे मी आता सकाळी. ज्याला आवडती त्यांनी या पद्धतीने नक्की करून पहा. तर असा मेनू आहे आमचा आज. मस्त ज्वारीची चुलीवरची भाकर. ही निंबू मिरची आहे. मिरच्या उकडेले पाय लिंबू टाकून, हळद टाकून. तर ह्याला खायला भारी लागते. याची बी रेसिपी टाकणार आहे मी. तर असा मेनू आहे. याच्यात काय मा आहे, त्याच्यात भाऊ ना गेल्या रामेश्वर ना भाजी, वड्याची भाजी. ही भावाच्या घरून वाड्याची भाजी आली. याला कुठं घेऊ मी? ज्वारीची भाकर बाजूला करा आणि त्या कप्प्यात या मोठ्या. हा याला चमचा नाही का आता घ्यायला? नाही बाई एकच चमचा आहे. नाही घाल ना त्याच्यात, काही होत नाही. हा घे मग तुला वाढून. आता इकडं सोनूची मम्मीचं काय नियोजन पाहतो मी. काय घेतलंय तोंडी लावाला? चोपडं दोडकं. गिलके. आपलं याला पारसं दोडकं म्हणते आहे ना. गिलके म्हणते, पारसं दोडकं म्हणते, चोपडं दोडकं म्हणते. 3 नाव आहे त्याला. तुराई म्हणते, ते नाही माहिती. हिंदीत म्हणते. अजून तुमच्याकडे काय नावानं ओळखते त्याला सांगा. चूर्ण त्याला असं कसं चुरलं तो आहे? मिक्स करून घे दुधात. गरम आहे अजून. गरम आहे का? घेतलं मजावाला. हा घेतलं घेतलं. घे भाकर घे. तुला चिवडा घ्यायचा का थोडा थोडा?
त्या थैलीत चिवडा आहे का पाय बरं? मटकी बी वाटते तिथे इकडे ठेवून द्या. ही मटकी खराब होईल ना कॅरी बॅग मध्ये? हे सगळा भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवा बरं का. त्याच्यातच ठेवा फ्रीज मध्ये. मा हे सगळा भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवा. ते मी निशीन नंतर तुम्ही ठेवून द्या बघ. तर हे बाजारातून चिवडा आणले काढ ग मा. बाजारातला चिवडा लय खम्मक लागतो. भातकं म्हणते आपल्याकडं. हा भातक म्हणते याला. कोणी भातकं म्हणतो, कोणी चिवडा म्हणतो, आणि नादान पोरं खाऊ म्हणते. हा आणि आपल्या समिंदर आत्याची तर भातकुल म्हणत होते याला. हा भातकं. आणि तिकडं नगरकडं भेळ म्हणते. नाना भाऊची तर हा तर ही आणली मी 50 रुपयाची पावशर. माय लहानपणी म्हणलं मा फक्त बाजारच्या दिवशी राहायचं काहीतरी खव आणलेला, म्हणजे हा चिवडाच राहायचा. नंतर हप्ताभर काहीच नाही. आलं बाजारून की वाटलं जरा जरा की झालं. हा माय केळ आणायची आणि ह्या असा चिवडा आणायची, बस झालं. तर दुसरं काही भेटत नव्हतं मग खायला हप्ताभर. करा चालू मा. हा मला आता कशात घ्यावं तेच प्रश्न आहे मोठा. हा घे तुम्ही, भाजीतच टाकून घेईन मी ते. हा ठीक आहे. तर चला मग. भाजी नादर झाली. नादर झाली का? झाली सोन्या. ठीक आहे मस्त आली. चलाच मग. हा मी चुरू राहिले आता. बारीक दूध थंड राहतं ना. हा चांगलं घे चुरून. हा तर चला मंडळी या जेवायला. चला धन्यवाद. बाय.